हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आत्ता वाजले सकाळचे 8 आणि मी साताऱ्याच्या रस्त्यांवरती फेरफटका मारतोय. लास्ट वीक पासून खूप पाऊस झाला आमच्या साताऱ्यात, त्यामुळे आपले डोंगर, आपला अजिंक्य तारा फुल हिरवळीने बहरला आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो कास रोडची ब्युटी. तर आपला कास रोड हा या चौकातून स्टार्ट होतो. लेफ्टला गेलं तर ठोसेघर, सज्जनगड आणि राईटला गेलं तर कास पठार, वासोटा फोर्ट आणि बामनोली. इथून तुम्ही महाबळेश्वरी जाऊ शकता. जर तुम्हाला जंगल एक्सपिरियन्स करायचा असेल तर हा रोड एकदम मस्त आहे. रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया. बुरा है जमाना, तू चल डगर न कर अगर मगर. कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. सफर. तर मी थांबले माझ्या सगळ्यात फेवरेट व्ह्यू पॉइंटला. इथून पूर्ण सातारा दिसतं आणि समोरच आहे आपला अजिंक्य तारा. इथे बसून आहे ना, तुम्ही ते गाणं रिलेट करू शकता. मेरा दिल कहीं दूर पहाड़ों में खो गया. तर इथे थोड्या वेळ टाइमपास करून मी आता पुढे निघालेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. डेस्टिनेशन कुठली आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेलच. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा ही टाइम लॅप्स. तर कास हे साताऱ्यापासून 22 किलोमीटर लांब आहे आणि तुम्ही बघताच आहे रोड किती छान आहे. हा पूर्ण कासपर्यंत रोड झालेला आहे आणि कासला फुलं ही ऑक्टोबरमध्ये वगैरे येतात, जेव्हा पावसाळा संपतो आणि तेव्हा मस्त ब्ल्यू स्काय आणि खाली फुलं. खूप ऑसम प्लेस आहे. तुम्ही नक्की विजिट करा कासला आणि माझा जुना व्हिडिओसुद्धा आहे कासचा, तो तुम्ही बघू शकता. तर मी आता आपल्या नेक्स्ट प्लेसवर पोहोचत आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या प्लेसवरून दोन्ही साईडला व्ह्यू भेटतो. लेफ्ट साईडला आपल्याला उरमुडी डॅमचा व्ह्यू भेटतो आणि राईट साईडला आपल्याला भेटतो कनेर डॅमचा व्ह्यू. जेव्हा मी ड्रोन शॉट्स दाखवेल तेव्हा तुम्हाला आयडिया येईलच ही किती मस्त प्लेस आहे. Three, 2, 1, let's fly.
तर मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले ड्रोन शॉट मला नक्की कमेंट करून सांगा. आत्ता मी इथे थोडा वेळ टाईम स्पेंड करणार आहे आणि मग जाईल आपल्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरीच जाईन. आणि हा पूर्ण लाल मातीचा पठार आहे, त्यामुळे मी इथे गाडी टाकायचा ट्राय केला. आत्ता तरी चिखल नाही आहे, पण थोडा अजून पाऊस चालू झाला की गाडी फसणार. समोरच एकदम दरी आहे आणि आपल्याला इथून दिसतो सज्जनगडचा व्ह्यू आणि साईडलाच आहे उरमुडी डॅम. आता पाणी नाही आहे, पण आता थोड्या दिवसांनी येईलच पाणी. हलका हलका पाऊस चालू झाला आहे, तर आम्ही आता इथून निघतोय. आता आमचा नेक्स्ट स्टॉप असेल निवांत हॉटेल. हा थोडासा ऑफ रोड आहे, तुम्ही मेन रोडला सुद्धा गाडी लावून इथे येऊ शकता. थोडंसं चिखल आहे आत्ता, पण संध्याकाळी इथे खूप गर्दी होते आणि आता तर पावसाळा चालू झाल्यावर तर खूपच गर्दी लागेल, कारण ह्या रोडवर पूर्ण फॉग असतं. बायकर गँग येते आता, बायकर गँग पण खूप बायकर्स सुद्धा येतात मुंबईवरून पुण्यावरून इथे फिरायला. तर पोहोचलेलो आहे निवांत हॉटेलला. हातात माझा आता मॅन्डेटरी स्टॉप झाला आहे, मी इथे आलो तर नक्की थांबतोच. तुम्ही पण कधी आला तर इथे ट्राय करू शकता. मी ऑर्डर केलेली आहे कॉफी. आता मी कॉफीचा आस्वाद घेत हा व्ह्यू बघणार आहे, तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा हा व्ह्यू. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया. तर आम्ही साताऱ्यात पोहोचलेलो आहे. आता मी आहे राजवाडा रोडला आणि समोर दिसतोय तो आहे जुना राजवाडा. आणि नुकतंच इलेक्शन पार पडलंय, आपले उदयन महाराज जिंकून आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला प्रत्येक चौकात दिसत आहेत उदयनराजे उदयनराजे. कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर. सफर. तर आपली व्हिडिओ आता आपण इथे संपूया. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, प्लीज.